नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप आयटीआ या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बरेच दिवस झाला आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं लेक्चर घेतलेलं नाहीये या लेक्चरमध्ये, म्हणून आपण पाठीमागे जे बघितलं ते आपण सिम्पली 1-2 मिनिटांमध्ये रिकॅप करूया की आपण काय बघितलेलं आहे. सुरुवातीला आपण काय बघितलं, एक बेसिक बघितलं, त्याच्यामध्ये ॲटम काय असेल, अणू काय आहे, त्याची संरचना काय, ॲटम त्याचं स्ट्रक्चर बघितलं, बरोबर आहे का. त्याच्यानंतर काय सेमीकंडक्टर्स बघितले, बरोबर आहे का. सेमीकंडक्टर्स अर्धवाहक सेमीकंडक्टर बघितले. सेमीकंडक्टरचे टाईप कोणते ते बघितले. पी टाईप सेमीकंडक्टर, एन टाईप सेमीकंडक्टर, बरोबर आहे का. मग पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स हे कसे आहेत, मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत, इलेक्ट्रॉन्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन हे जास्त असतात, म्हणून इलेक्ट्रॉन हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर आहेत आणि होल्स हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर आहेत. हे सेमीकंडक्टर, त्याचे स्ट्रक्चर कसं असणार आहे, त्याचं जे ऑपरेशन आहे ते सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, डायोड बघितले रे, पी एन जंक्शन डायोड. मग या सेशनमध्ये आपल्याला डायोडचे ॲप्लिकेशन बघायचे की डायोडचा उपयोग आपण कुठं कुठं करू शकतो किंवा डायोडचे ॲप्लिकेशन काय ते आपण बघणार आहेत. त्याच्यामुळे डायोड मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, डायोडचं ऑपरेशन कसं असणार आहे, त्याच्यातून कसा करंट फ्लो होणार आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. जर तुम्हाला लक्षात नसेल तर परत एकदा जाऊन रिपीट लेक्चर बघा की डायोडचं ऑपरेशन कसं होणार आहे. मग डायोडमध्ये काय, डायोडचं सिम्बॉल कसं आहे, हा सिम्बॉल एक सिम्पली डायोड असणार आहे, हा एक डायोडचा सिम्बॉल आहे. हा ॲरो जसा आहे, हा ॲरो हेड आहे, तो काय इंडिकेट करतो, डायरेक्शन ऑफ करंट फ्लो, करंट कसा फ्लो होणार आहे तो इंडिकेट करतो. मग याला आपण नाव पण दिले, हे डायोडचे 2 टर्मिनल आहेत. हा काय हा याला म्हणतो आपण ॲनोड आणि याला म्हणतो आपण कॅथोड. याला ॲनोड म्हणतो आणि याला कॅथोड म्हणतो. जर सपोज आणि प्रॅक्टिकल डायोडच्या केसमध्ये आपण कट इन व्होल्टेज काय आहेत ते पण बघितलेत. सिलिकॉन डायोड असेल तर 0.7 व्होल्ट आहे, जर्मेनियम डायोड असेल तर 0.2 किंवा 0.3 व्होल्ट हे कट इन व्होल्टेज असणार आहे. म्हणजे त्याला स्टार्ट होण्यासाठी मिनिमम किती व्होल्टेज आपण अप्लाय केलं पाहिजे फॉरवर्ड बायससाठी हे बघितलेलं आपण. मग हा डायोड आहे राईट, या टर्मिनलला काय म्हणतो, ॲनोड म्हणतो, या टर्मिनलला कॅथोड म्हणतो. डायोड फॉरवर्ड बायस केव्हा होणार, ज्यावेळेस ॲनोडला आपण पॉझिटिव्ह अप्लाय करतो आणि कॅथोडला निगेटिव्ह. म्हणजेच मी असं म्हणू शकतो की ॲनोड हा कॅथोडपेक्षा जास्त पाहिजे, त्यावेळेस हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे. म्हणजे एक आयडियल डायोड आहे असं कन्सिडर करतो मी. म्हणतो हा एक 2 डायोड आहेत, कसे एक प्रॅक्टिकल असतो आणि एक आयडियल असतो राईट. हा म्हणतो मी आयडियल डायोड आहे. हा डायोड फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे, जर हे ॲनोड पोटेन्शियल किंवा याला जे आपल्याला केलं व्होल्टेज आहे ते कॅथोडपेक्षा जास्त असायला पाहिजे, थोडं तरी जास्त असायला पाहिजे, त्यावेळेस हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, व्होल्टेज ॲट ॲनोड इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड असेल तर डायोड काय होणार, फॉरवर्ड बायस होणार आहे. त्याच वेळेस फक्त डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, अदरवाईज रिव्हर्स बायस होणार आहे. म्हणजे कसं, याला जर 4 व्होल्ट असेल तर हा 4 व्होल्टपेक्षा कमी पाहिजे, 3 व्होल्ट, 2 व्होल्ट, 1 व्होल्ट, 0 व्होल्ट, -1 -2, हा 4 पेक्षा कमी पाहिजे, त्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, बरोबर आहे का राईट. मग आपण ज्यावेळेस मी काय सांगितलं तुम्हाला या सेशनमध्ये, या तासामध्ये आपण डायोडचे ॲप्लिकेशन, जो पॉप्युलर ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे रेक्टिफायर. खूप लोकप्रिय ॲप्लिकेशन आहे कोणतं, रेक्टिफायर. ते रेक्टिफायर या सेशनमध्ये आपण बघणार आहेत. त्याच्यासाठी डायोड फॉरवर्ड बायस केव्हा होणार आहे किंवा डायोड फॉरवर्ड बायस झाल्यानंतर काय म्हणून ऍक्ट करणार आहे ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर काय डायोड फॉरवर्ड बायस होतो, पण ज्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे त्यावेळेस आपण काय म्हणतो, डायोड क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. ज्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असणार आहे त्यावेळेस डायोड मधून करंट फ्लो होणार आहे आणि डायोड क्लोज स्विच सारखा ऍक्ट होणार आहे राईट. जर व्होल्टेज ॲट ॲनोड इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड, ॲनोडचं व्होल्टेज हे कॅथोडच्या व्होल्टेजपेक्षा जास्त असेल त्यावेळेस डायोड आपला फॉरवर्ड बायस होणार आहे. आणि फॉरवर्ड बायसमध्ये डायोड काय करतो, क्लोज स्विच, बंद स्विच म्हणून उपयोग केला जातो त्याचा राईट, किंवा क्लोज स्विच म्हणून डायोड ऍक्ट होतो राईट. म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये हा जो डायोड आहे, हा डायोड, हा ॲनोड, हा कॅथोड, हा फॉरवर्ड बायस केव्हा होणार, व्होल्टेज ॲट ॲनोड इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड असेल त्यावेळेस हा काय होणार, फॉरवर्ड बायस होणार आहे. आणि फॉरवर्ड बायसमध्ये हा जो डायोड आहे तो क्लोज स्विच, बंद स्विच म्हणून त्याचा उपयोग केला जातो, क्लोज स्विच म्हणून त्याचा उपयोग केला जातो फॉरवर्ड बायसमध्ये. सेम रिव्हर्स बायस केव्हा होणार, व्होल्टेज ॲट ॲनोड इज लेस दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड असेल त्यावेळेस हा डायोड जो आहे तो काय हा फॉरवर्ड बायसमध्ये होणार आहे आणि हा काय रिव्हर्स बायस होणार आहे. कधी जर ॲनोड व्होल्टेज
या टर्मिनलला अप्लाय केलेलं व्होल्टेज हे कॅथोडपेक्षा कमी असेल तर डायोड रिव्हर्स बायस होणार आहे आणि रिव्हर्स बायस डायोड मधून करंट फ्लो होणार नाही, म्हणून रिव्हर्स बायस डायोडला आपण ओपन स्विच म्हणून दाखवू शकतो किंवा रिव्हर्स बायस मध्ये जो डायोड आहे तो ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो, राईट, ओपन स्विच म्हणून ऍक्ट होतो, राईट. म्हणजे मला सांगा एकंदरीत डायोड फॉरवर्ड बायस असेल तर मी काय म्हणणार आहे, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. डायोड रिव्हर्स बायस आहे त्यावेळेस काय म्हणणार, ओपन स्विच म्हणून तो ऍक्ट होणार आहे, बरोबर आहे का. फॉरवर्ड बायस केव्हा होणार, ज्यावेळेस ॲनोड टर्मिनलला, ह्या ॲनोड टर्मिनलला जर कॅथोडपेक्षा जास्त व्होल्टेज अप्लाय केलं असेल त्यावेळेस हा फॉरवर्ड बायस होणार आहे. रिव्हर्स बायस कधी होणार, ॲनोडला या टर्मिनलला कॅथोडपेक्षा कमी व्होल्टेज असेल त्यावेळेस तो रिव्हर्स बायस होणार आहे, बरोबर आहे का. ॲनोडला व्होल्टेज कमी असेल त्यावेळेस तो रिव्हर्स बायस, म्हणजे जर हा 4 व्होल्ट आहे आणि हा 5 व्होल्ट आहे तर हे ॲनोड व्होल्टेज कसं आहे, कमी आहे, त्यावेळेस हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये जाणार आहे आणि रिव्हर्स बायसमध्ये डायोड ओपन स्विच, उघडा स्विच म्हणून ऑपरेट होणार आहे, ओपन स्विच, राईट, म्हणून ऍक्ट होणार आहे. मग मला सांगा डायोडचं पॉप्युलर किंवा लोकप्रिय ऍप्लिकेशन काय म्हणलं मी, रेक्टिफायर आहे. मग रेक्टिफायर काय करतो ते पण आपण बघणार आहेत. डायोडचे आणखी कोणते ऍप्लिकेशन आहे, तो डायोडचा उपयोग कुठं करतो आपण, ऍप्लिकेशन ऑफ डायोड मी तुम्हाला नोटच करून देतो. ऍप्लिकेशन्स ऑफ डायोड, डायोडचा उपयोग कुठं कुठं केला जातो. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण बघितलेलं आहे झेनर डायोड बघितला, आठवतंय का आपण, झेनर डायोड, एलईडी हे डिफरंट बघितले आहेत, स्पेशल डायोड आहेत ते पण बघितले. झेनर डायोडचा उपयोग कुठं करतो आपण, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी करतो. म्हणजे आपण डायोड कशासाठी यूज करू शकतो, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे रेक्टिफायरसाठी, रेक्टिफिकेशनसाठी, राईट. डायोडचा उपयोग कुठं करू शकतो, व्होल्टेज रेग्युलेशनसाठी, रेक्टिफिकेशनसाठी. त्यानंतर क्लिपर्स म्हणून, क्लिपर्स, त्याच्यानंतर क्लॅम्पर्स. हे क्लिपर्स क्लॅम्पर्स तुम्हाला विचारणार नाहीत किंवा करायची गरज नाही, पण तुम्हाला रेक्टिफायरवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून कसा यूज करतो झेनर डायोड ते तर ऑलरेडी बघितलेलं आहेच, पण काय हो, रेक्टिफायरवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तो रेक्टिफायरचे काही टाईप आहेत, राईट. हाफ वेव्ह मी ते तुम्हाला सांगणारच आहेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्हचे परत आणखीन 2 टाईप आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला असं विचारू शकतात की हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड आहेत, ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती डायोड आहेत, ते आपण पूर्ण डिटेल बघणार आहे रेक्टिफायर या टॉपिक मध्ये, किंवा त्याचा डिफरन्स असेल, हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर, याचा जो डिफरन्स आहे तो पण आपण या सेशन मध्ये बघणार आहे. रेक्टिफायर मध्ये आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत, राईट. इम्पॉर्टंट पॉइंट काय विचारला जाऊ शकतो की रेक्टिफायर, मी तर तुम्हाला टाईपच नोट करतो, आपण या सेशन मध्ये रेक्टिफायर बघणार आहे. हेडिंग द्या मग रेक्टिफायर, हेडिंग द्या रेक्टिफायर, हेडिंग रेक्टिफायर. मग रेक्टिफायर म्हणजे काय हो, रेक्टिफायर म्हणजे काय, किंवा हा काय करत असणार आहे, रेक्टिफायर काय करत असणार आहे. हा जर एखादा माझ्याकडे रेक्टिफायर असेल, डिफरंट टाईप आहेत रेक्टिफायरचे, हा एक रेक्टिफायर आहे, तर तो काय करतो, एसी जो आहे, एसीला काय करतो, पल्सेटिंग डीसी मध्ये कन्वर्ट करतो. एसीला कशामध्ये कन्वर्ट करतो, तर पल्सेटिंग डीसी. मग तुम्ही म्हणाल एसीला डीसी मध्ये करतो का, नाही, तर एसीला कशामध्ये करतो रेक्टिफायर, एसी टू डीसी. पण डीसी कसा, पल्सेटिंग डीसी. पल्सेटिंग डीसी म्हणजे काय हो, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात एसी सिग्नल असणार आहे, राईट. एसी म्हणजे काय हो, अल्टरनेटिंग करंट, डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट. मग एसीचं उदाहरण कसं, एसी म्हणजे सिंपल आपण हे वेवफॉर्म बघितले असेल अल्टरनेटिंग करंटची, हा सिंपली काय असणार आहे, एसी असणार आहे, राईट. हा एसी असणार आहे. मग डीसी कसा असतो, डीसी कसा असतो, एकदम फ्लॅट लाईन असते, तुम्हाला माहिती आहे 5 व्होल्टचा डीसी, 10 व्होल्टचा डीसी, 2 व्होल्टचा डीसी, 15 व्होल्टचा डीसी, बरोबर आहे. एकदम फ्लॅट लाईन असते डीसी साठी. 5 व्होल्ट असेल तर 5 व्होल्ट, 2 व्होल्ट असेल तर 2 व्होल्ट. हा झाला डीसी. पण हा कसा आहे, हा रेक्टिफायर काय करतो, एसी टू पल्सेटिंग डीसी मध्ये कन्वर्ट करतो. मग पल्सेटिंग डीसी म्हणजे काय हो, तर पल्सेटिंग डीसी म्हणजे काय हो, त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात एसी सिग्नल प्रेझेंट असणार आहे. म्हणजे कोणताही शब्द असा असा किंवा असा असा, म्हणजे पल्सेटिंग डीसी म्हणतो, यालाच काय म्हणतो आपण, पल्सेटिंग डीसी. पल्सेटिंग डीसी म्हणजे काय हो, याच्यामध्ये थोड्या प्रमाणात एसी सिग्नल प्रेझेंट असणार आहे.
आणि प्युअर डीसी म्हणजे काय, या सिग्नल आपण काय म्हणतो प्युअर डीसी. प्युअर डीसी मध्ये एसी कंपोनंट किंवा एसी सिग्नल असणार नाही. प्युअर म्हणजे पूर्ण प्युअर डीसी असणार. पण हा प्युअर आहे का, नाही. कसं आहे, पल्सेटिंग डीसी. मग प्युअर डीसी कसं बनतो, प्युअर डीसी तर काय करतो आपण, रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे, हा रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते काय करतो, फिल्टरला देतो. ते कशाला देतो, फिल्टरला देतो. फिल्टर काय करतो, पल्सेटिंग डीसी टू प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करतो. फिल्टर काय करतो, पल्सेटिंग डीसी ला प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करतो. हा जो पल्सेटिंग डीसी आहे त्याला रेक्टिफायर काय करतो, प्युअर डीसी मध्ये, सॉरी, हा जो पल्सेटिंग डीसी आहे तो त्याला फिल्टर काय करतो, हा जो फिल्टर आहे तो प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करतो. प्युअर डीसी मध्ये कन्वर्ट करतो. जर तुम्हाला विचारलं की रेक्टिफायर काय काम करतो, तर काय ऑप्शन 1 असेल एसी टू डीसी, ऑप्शन 2 असेल एसी टू पल्सेटिंग डीसी, ऑप्शन 3 असेल एसी टू प्युअर डीसी. तर काय असणार आहे, एसी टू पल्सेटिंग डीसी प्रॉपर ऑप्शन असणार आहे. म्हणजे रेक्टिफायर काय करतो, एसी सिग्नलला पल्सेटिंग डीसी सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. मी तुम्हाला फरक पण दाखवला की एसी सिग्नल असा असणार आहे, पल्सेटिंग डीसी म्हणजे असं असणार आहे, आणि प्युअर डीसी कसं असणार आहे, एकदम फ्लॅट लाईन असणार आहे, एकदम फ्लॅट लाईन असणार आहे. मग पल्सेटिंग डीसी टू प्युअर डीसी करण्याचं काम कुणाचं आहे हो, तर फिल्टर्स आहे. पल्सेटिंग डीसी टू प्युअर डीसी करण्याचं काम कुणाचं आहे, फिल्टर्स आहे. म्हणजे रेक्टिफायर काय करतो, सिंपली एसी टू पल्सेटिंग डीसी कन्वर्ट करतो. एसी टू पल्सेटिंग डीसी. मग रेक्टिफायरचे काही टाईप पण आहेत. रेक्टिफायरचे काही टाईप आहेत. रेक्टिफायरचे नॉर्मली 2 टाईप आहेत. एक म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर. मग फुल वेव्ह रेक्टिफायरचे आणखी 2 प्रकार आहेत. ते म्हणजे सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरला मी FWR सिम्पली म्हणतो, एफ फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि नेक्स्ट म्हणजे ब्रिज रेक्टिफायर. राईट. रेक्टिफायरचे मेनली 2 टाईप आहेत. एक म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि सेकंड म्हणजे फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरचे आणखी 2 टाईप आहेत. एक म्हणजे सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर, बरोबर आहे का. मग आपण या सेशनमध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर बघणार आहोत आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. मग हेडिंग द्या हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर. याच्या अगोदर सांगा, जर डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल तर तो काय हो, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. डायोड रिव्हर्स बायस असेल तर ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. मग फॉरवर्ड बायस केव्हा असणार आहे, हा डायोड फॉरवर्ड बायस केव्हा असणार आहे. राईट. मी सिम्पली वेव्हफॉर्म अप्लाय करतो. मला आउटपुट सांगा. राईट. ही काय, ही वेव्ह आहे आणि आपल्याला माहिती आहे ही कशी सायकल आहे, पॉझिटिव्ह सायकल आहे आणि ही निगेटिव्ह सायकल आहे इनपुटची. राईट. एक सिंपल बेसिक तुम्हाला अगोदर सांगतो, मी एक बेसिक सांगतो. ठीक आहे. हा एक वेव्हफॉर्म आहे आणि मी एका रेक्टिफायरला अप्लाय करतो. एक रेक्टिफायर आहे, ठीक आहे, किंवा एक डायोड आहे, सिंपल एक डायोड आहे. एक डायोडला अप्लाय करतो मी हा सिग्नल. हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. राईट. जर सपोज हा काय, ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, ही निगेटिव्ह हाफ सायकल आहे. राईट. पॉझिटिव्ह हाफ सायकलला म्हणजे हा जर पॉझिटिव्ह याला मी अप्लाय केला तर ॲनोड पोटेन्शियल कॅथोडपेक्षा जास्त असणार आहे, त्यावेळेस डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे आणि तो क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार आहे, हे निगेटिव्ह हाफ सायकल ज्यावेळेस मी अप्लाय करू त्यावेळेस हे जे ॲनोड पोटेन्शियल आहे ते लेस दॅन कॅथोड पोटेन्शियल होणार आहे. लेस दॅन कॅथोड पोटेन्शियल होणार आहे. म्हणजे हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये जाणार आहे. हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये जाणार आहे. कधी हो, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये. आणि हा डायोड रिव्हर्स बायसमध्ये गेल्यानंतर ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे. मग हेडिंग द्या हाफ वेव्ह रेक्टिफायर. हाफ वेव्ह रेक्टिफायर. राईट. हाफ वेव्ह रेक्टिफायर कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत. हा
हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम आहे. तुम्हाला एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर याचं ऑपरेशन विचारणार नाही तुम्हाला, तर याला विचारू शकतात की हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड आहेत. तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किती डायोड आहेत, फक्त एकच डायोड आहे. त्यानंतर आपण सेंटर टॅपमध्ये पण बघणार आहे, ब्रिजमध्ये पण बघणार आहे. हे या तिन्ही रेक्टिफायरचं, हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल, सेंटर टॅप रेक्टिफायर असेल, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल, एका चार्टमध्ये तुम्हाला सिंपल मी कंपॅरिझन देणार आहे, राईट. त्यांच्यामधला फरक मी तुम्हाला एका चार्टमध्ये देणार आहे, राईट. हा झाला हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग जर सपोज तुम्हाला प्रश्न विचारला की हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये डायोडची संख्या किती आहे, तर डायोड किती असणार आहे, तो एक डायोड असणार आहे. नंबर ऑफ डायोड्स इन हाफ वेव्ह रेक्टिफायर किती असणार आहे, एक असणार आहे, फक्त एक डायोड आहे. मग हा काय, हा ट्रान्सफॉर्मर आहे. सर तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमध्ये डिटेलमध्ये सांगतील की ट्रान्सफॉर्मरचं ऑपरेशन वगैरे कसं असेल. मग ट्रान्सफॉर्मर याच्या टर्न्स रेशो असेल N1:2 N2. ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला माहिती आहे टर्न्स रेशो काय असतो, V1/V2, V1 भागिले V2 बरोबर N1 भागिले N2 असतो, राईट. हा V1 असेल, हा V2 असेल, तर काय हो, V1 भागिले V2 बरोबर N1 भागिले N2. मी तुम्हाला एक सिंपल ट्रान्सफॉर्मर सेपरेट ड्रॉ करून एक बेसिक सांगतो, ठीक आहे. एक ट्रान्सफॉर्मर आहे माझ्याकडे, हा असेल V1, हा असेल व्होल्टेज V2, हा असेल N1 आणि हा असेल टर्न्स रेशो N2. ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्हाला माहिती आहे काय हो, V1/V2, V1 भागिले V2 बरोबर N1 भागिले N2 असतो, टर्न्स रेशो, राईट. V1 भागिले V2 बरोबर N1 भागिले N2 किंवा V2 भागिले V1 बरोबर N2 भागिले N1 असतो, बरोबर आहे. हा टर्न्स रेशो असतो, म्हणजेच काय, V1 भागिले V2 बरोबर N1 भागिले N2. मग ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप आहेत, तुम्हाला माहिती असेल काय हो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करणार हो, जे व्होल्टेज आहे ते स्टेप अप करणार आहे, म्हणजे कमी व्होल्टेजला जास्त व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करणार हो, जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार आहे. कोण, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि रेक्टिफायरमध्ये हा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो आपण यूज करतो स्टेप डाऊन. स्टेप डाऊन म्हणजे जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये N1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन N2 असतो. N1 इज ग्रेटर दॅन N2 असतो. म्हणजेच समजा एक उदाहरण घ्या, समजा हा असेल 220 व्होल्ट असेल, 220 व्होल्ट असेल. आउटपुट व्होल्टेज किती असेल या ट्रान्सफॉर्मरचं ते तुम्हाला सांगायचंय. आणि टर्न्स रेशो असेल 10:1 असेल. N1:N2 किती आहे, 10:1. मग मला V2 सांगा, तर काय V1/V2 इज इक्वल टू काय असतो, N1/N2. V1 किती आहे, 220 व्होल्ट, 220 भागिले V2 बरोबर N1/N2, 10:1, 10 भागिले 1. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय हो, तिरकस गुणाकार करा, काय हो, सिंपल काय येणार, V2 गुणिले 10 बरोबर 220 गुणिले 1, 220 गुणिले 1 म्हणजे काय, V2 बरोबर 220 भागिले 10 बरोबर 22 व्होल्ट. 0 0 कॅन्सल झाला, म्हणजे V2 किती आला हो, 22 व्होल्ट, राईट. हा जर 220 व्होल्ट असेल आणि टर्न्स रेशो 10:1 असेल तर V2 किती येणार या ट्रान्सफॉर्मर मध्ये, 22 व्होल्ट. म्हणजे 220 व्होल्टला आपण 22 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलं. कशाचा यूज करून, सिंपली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज करून, राईट. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज करून आपण 220 व्होल्टला 22 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलं, राईट. याच्यामध्ये काय अवघड आहे का, जर समजा इथं काही असेल, सपोज हा 240 व्होल्ट आहे आणि हा 20:1 आहे, तर काय येणार, सिंपली V1/V2 इज इक्वल टू N1/N2. म्हणजे किती हो, 240 भागिले V2 बरोबर N1 किती हो, 20 भागिले 1. म्हणजे V2 गुणिले 20 बरोबर, V2 गुणिले 20 बरोबर 240 गुणिले 1, 240 गुणिले 1 म्हणजे काय, V2 बरोबर 240/20, V2 0 0 कॅन्सल, V2 बरोबर 24 भागिले 2 म्हणजे 12 व्होल्ट. म्हणजे 240 व्होल्टला मी 12 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलं, काय हो, 20:1, 20:1 हा टर्न्स रेशोचा यूज करून, बरोबर आहे का. हा 20:1 आहे, N1:N2 किती हो, 20:1 आहे. आणि V1 240 व्होल्ट असेल तर V2 काय असणार आहे, 12 व्होल्ट. म्हणजे काय हो, हे जे व्होल्टेज आहे 240 व्होल्टला मी कशामध्ये कन्वर्ट केलं, 12 व्होल्ट मध्ये. यालाच काय म्हणतो आपण, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. का, तर जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेज मध्ये हा कन्वर्ट करत आहे. आणि रेक्टिफायर मध्ये ऑलवेज आपल्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज करावा लागणार आहे. म्हणजे हे काय करणार आहे, जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. मग स्टेप अप का नाही यूज करणार, स्टेप डाऊनच ट्रान्सफॉर्मर काय यूज करणार आहे.
जर मी ट्रान्सफॉर्मर्स यूज नाही केला, डायरेक्ट 240 व्होल्ट जर व्होल्टेज मी डायोडला दिलं तर डायोड काय होऊन जाईल, एक पीक इनवर्स व्होल्टेज वगैरे पण डायोडमध्ये असतं, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण जास्त व्होल्टेज मी डायोडला अप्लाय केल्यानंतर काय होणार, डायोड जळून जाईल, डायोड बर्न होणार आहे. बरोबर आहे का, म्हणजे हा वेव्ह रेक्टिफायर काम करणार का नाही, कारण डायोड बर्न होणार आहे. म्हणून हे जास्त व्होल्टेज कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. त्यामुळे काय करतो आपण, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा यूज करतो, जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो. राईट, हा काय झाला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. बरोबर आहे का. मग ट्रान्सफॉर्मर काय यूज केला आपण, तर जास्त व्होल्टेजला कमी व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं, जेणेकरून डायोड खराब होणार नाही किंवा डायोड जळून जाणार नाही. बरोबर आहे. नेक्स्ट मग मला सांगा, एक हे जे इनपुट आहे जास्त व्होल्टेजला कमीमध्ये कन्वर्ट केलं, मग याचं ऑपरेशन कसं होणार आहे. इनपुट वेव्हफॉर्म जर समजा अशी असेल, ही जी इनपुट वेव्हफॉर्म आहे समजा सिनुसायडल वेव्हफॉर्म असेल, सिनुसायडल वेव्हफॉर्म असेल, तर आउटपुट काय नाही हे बघूया आपण. मी काय करतो, इनपुट आणि आउटपुट इथं ड्रॉ करतो, इनपुट आणि आउटपुट. राईट, हा असेल VI इनपुट. राईट, हा पाय, हा 2π पिरियड. लक्ष देऊ नका, फक्त ऑपरेशन बघा. आणि आउटपुट मला बघायचं आहे, आउटपुट V0. पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये, म्हणजे ज्यावेळेस पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. ज्यावेळेस मी पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल इनपुटला, म्हणजे काय, हे जे ॲनोड पोटेन्शियल आहे हे कॅथोडपेक्षा जास्त असणार आहे. ॲनोड पोटेन्शियल हे कॅथोडपेक्षा, पॉझिटिव्ह आहे ना, ॲनोड पोटेन्शियल हे कॅथोडपेक्षा जास्त असणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. म्हणजे हा पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे, फॉरवर्ड बायस होणार. इथे मी नोट करतो, फर्स्ट फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल, पॉझिटिव्ह हाफ सायकल किंवा पिरियड मी असं म्हणू शकतो का, 0 to π हा पिरियड काय असणार आहे, 0 to π हा एक पिरियड आहे ना, त्याच्यासाठी काय असणार आहे, डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये आहे. किंवा पिरियड म्हणतो मी, पिरियड 0 to π या पिरियडसाठी. फक्त हे लक्ष देऊ नका, आपल्याला ऑपरेशन समजून घ्यायचं आहे, पिरियड म्हणजे काय असणार हे लक्षात नका घेऊ. फक्त काय या वेळेसाठी बघा, 0 to π या वेळेसाठी, तर काय होणार, पॉझिटिव्ह हाफ सायकल असणार आहे 0 to π या पिरियडसाठी. मग या पिरियडमध्ये तुम्ही जर बघितलं, या पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये ॲनोड पोटेन्शियल हे कॅथोडपेक्षा जास्त असणार आहे. व्होल्टेज ॲट ॲनोड इज ग्रेटर दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड. म्हणजेच काय हो, डायोड काय असणार आहे, डायोड फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. FB म्हणजे काय, फॉरवर्ड बायस. राईट, डायोड फॉरवर्ड बायस. बरोबर आहे, इथं नोट केलंय मी, दिसत असेल तुम्हाला. डायोड फॉरवर्ड बायस म्हणजे काय हो, डायोड क्लोज स्विच म्हणून उपयोग होणार डायोडचा. डायोड फॉरवर्ड बायस म्हणजे डायोडचा कसं हो, क्लोज स्विच. म्हणजे सर्किट कसं होणार आहे, सिम्पली हा ट्रान्सफॉर्मर आणि हा काय डायोड क्लोज स्विच होणार आहे, आणि हा लोड RL, हा लोड RL. डायोड काय होणार, क्लोज स्विच म्हणून डायोडचा उपयोग केला जाणार आहे, किंवा डायोड हा क्लोज स्विच होणार आहे. कशामुळे, की ॲनोड पोटेन्शियल हे कॅथोडपेक्षा जास्त असल्यामुळे हा जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायसमध्ये होणार आहे. आणि फॉरवर्ड बायसमध्ये डायोड आपण काय म्हणतो, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो, क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होतो. जर तुम्ही बघितलं, मग काय, हा इथं इनपुट आहे VI, ॲज इट इज आउटपुटला येणार आहे. हे जे व्होल्टेज आहे दुसरीकडे कुठे ड्रॉप होणार आहे का, हे आउटपुटला तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे जे इनपुट आहे ते ॲज इट इज आउटपुटला मला भेटणार आहे. VI जर सपोज हा इनपुट असेल तर आउटपुटला सेम इनपुट तुम्हाला भेटणार आहे. राईट, हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. बरोबर आहे का, हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. डायोड क्लोज स्विच असल्यामुळे हे जे इनपुट आहे ते ॲज इट इज आउटपुटला येणार आहे, ॲज इट इज आउटपुटला येणार आहे. हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. मग निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये किंवा पिरियड π to 2π या पिरियडमध्ये काय होणार आहे. नेक्स्ट, फॉर निगेटिव्ह हाफ सायकल किंवा पिरियड π to 2π, π to 2π या पिरियडमध्ये काय होणार आहे सांगा मला. π to 2π या पिरियडमध्ये निगेटिव्ह हाफ सायकल असणार डायोडची, म्हणजे ही निगेटिव्ह हाफ सायकल. ही निगेटिव्ह हाफ सायकल जर ॲनोडला असेल तर व्होल्टेज ॲट ॲनोड इज लेस दॅन व्होल्टेज ॲट कॅथोड. ॲनोडचं व्होल्टेज हे कॅथोडपेक्षा कमी असणार आहे, ॲनोडचं व्होल्टेज हे कॅथोडपेक्षा कमी असणार आहे. म्हणजे डायोड काय होणार आहे, हो डायोड काय होणार, डायोड रिव्हर्स बायस होणार आहे, डायोड रिव्हर्स बायसमध्ये जाणार आहे. कारण ॲनोड व्होल्टेज हे कॅथोडपेक्षा कमी आहे यावेळेस, म्हणजे डायोड रिव्हर्स बायस होणार आहे. डायोड जर रिव्हर्स बायस असेल तर डायोड काय म्हणून ऍक्ट होणार आहे, ओपन स्विच. म्हणजे हा एक ट्रान्सफॉर्मर आणि हा डायोड ओपन स्विच म्हणून ऍक्ट होणार, आणि हा लोड RL, हा लोड RL. हा जर डायोड ओपन स्विच म्हणून ऍक्ट करत असेल तर मला सांगा,
हे जे पूर्ण व्होल्टेज आहे ते ओपन सर्किटच्या अक्रॉस येणार आहे. हे पूर्ण व्होल्टेज जे आहे ते ओपन सर्किटच्या अक्रॉस येणार आहे. बरोबर आहे का? ओपन सर्किटच्या अक्रॉस हे व्होल्टेज मला भेटणार आहे. लोडच्या अक्रॉस हे RL च्या अक्रॉस काही व्होल्टेज भेटणार आहे का? किंवा इथून काही करंट फ्लो होणार आहे का? ओपन सर्किट असेल तर करंट फ्लो होतो का? नाही. करंट किती असणार आहे? 0 एम्पियर. मग हे व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज V0 काय असणार आहे? व्होल्टेज म्हणजे काय? करंट इनटू रेझिस्टन्स. करंट किती? 0 एम्पियर गुणिले RL म्हणजे 0 व्होल्ट भेटणार आहे. 0 व्होल्ट. आउटपुट व्होल्टेज किती भेटणार आहे मला? 0 व्होल्ट. आउटपुट व्होल्टेज किती भेटणार आहे? 0 व्होल्ट. निगेटिव्ह हाफ सायकल जरी इनपुटला असेल तरी आउटपुट मला 0 व्होल्टच भेटणार आहे. आउटपुट 0 व्होल्ट फ्लॅट लाईन भेटणार आहे. परत आणखी एकदा पिरियड 2π टू 3π काय होणार या पिरियडमध्ये? या पिरियडमध्ये काय होणार? 2π टू 3π या पिरियडमध्ये काय होणार आहे? तर डायोड पॉझिटिव्ह हाफ सायकल मध्ये असणार आहे. म्हणजे एनोड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन कॅथोड व्होल्टेज. डायोड फॉरवर्ड बायस. डायोड क्लोज स्विच म्हणून ऍक्ट होणार आहे आणि फॉरवर्ड बायस मध्ये अशी आउटपुट वेव्हफॉर्म तुम्हाला भेटणार आहे. बरोबर आहे का? नंतर मग काय फ्लॅट लाईन नंतर अशी वेव्हफॉर्म. बरोबर आहे का? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? म्हणजे हे झालं आउटपुट व्होल्टेज तुम्हाला असं भेटणार आहे. राईट. हे झालं ऑपरेशन. हे झालं ऑपरेशन. तुम्हाला ऑपरेशन वगैरे विचारणार नाहीत. तुम्हाला वेव्हफॉर्म विचारली तर विचारू शकतात. पण तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतो ITI साठी की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये डायोडची संख्या किती आहे? तर किती आहे? डायोड 1 आहे. मग बाकीचे पण आणखी कंपॅरिझन आहेत. रिपल फॅक्टर काय आहे? पीक इनवर्स व्होल्टेज काय असणार आहे? ह्याचं जे कंपॅरिझन आहे 3 डायोड्स 3 रेक्टिफायरसाठी कोणते? आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर बघणार, त्याच्यानंतर सेंटर टॅप रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर. त्या तिन्ही रेक्टिफायरसाठी एक सिंपल मी चार्ट देणार आहे. त्या चार्टच्या बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला रेक्टिफायर मध्ये विचारला जाऊ शकणार नाही. सिंपल चार्ट करायचं तुम्हाला. हे ऑपरेशन पण बघत बसायची गरज नाही. पण समजण्यासाठी तुम्हाला मी ऑपरेशन हे सांगितलेलं आहे. ठीक आहे? की ऑपरेशन कसं होणार आहे. बरोबर आहे का? जर तुम्हाला प्रश्न विचारला की रेक्टिफायर मध्ये आपण कोणता ट्रान्सफॉर्मर यूज करतो तर कोणता? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये किती डायोड यूज करतो? तर हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण एकच डायोड यूज करतो. ठीक आहे? तर आपण सेंटर टॅप मध्ये किती यूज करणार आहेत? ब्रिज रेक्टिफायर मध्ये किती यूज करणार आहेत? हे पण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. किंवा याचं जे कंपॅरिझन तुम्ही म्हणाल की रिपल फॅक्टर विचारला जातो. रिपल फॅक्टर असेल, पीक इनवर्स व्होल्टेज म्हणजे काय, रिपल फॅक्टर म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तिन्ही रेक्टिफायरचं कंपॅरिझन एकाच टेबल मध्ये देणार आहे. एक सिंपल चार्ट देणार आहे फरकाचा किंवा कंपॅरिझनचा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रॉपर मी नोट करून देणार आहे. रिपल फॅक्टर म्हणजे काय? तुम्ही जर बघितलं तर आउटपुट कसं आलं होतं? इनपुट असं आहे, इनपुट असं आहे. आउटपुट कसं? आउटपुट हे असं आलेलं आहे. बरोबर आहे का? म्हणजे हा जो AC आहे त्याला प्युअर DC मध्ये कन्वर्ट केलं का? नाही. पल्सेटिंग DC मध्ये कन्वर्ट केलं. पल्सेटिंग DC म्हणजे काय? याच्यामध्ये काहीतरी AC प्रेझेंट आहे. याच्यामध्ये काही ना काही AC कॉम्पोनंट प्रेझेंट आहेत. जेवढे AC कॉम्पोनंट प्रेझेंट असणार आहेत किंवा अमाऊंट ऑफ AC कॉम्पोनंट, त्याच्यामध्ये किती AC कॉम्पोनंट प्रेझेंट आहेत त्याला त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो? रिपल फॅक्टर. राईट. हा प्युअर DC तर नाही. याच्यामध्ये काही ना काही AC कॉम्पोनंट आहेत. किती AC कॉम्पोनंट असणार आहेत यालाच काय म्हणतो आपण? रिपल फॅक्टर. अमाऊंट ऑफ AC प्रेझेंट इन दी रेक्टिफायर आउटपुट इज कॉल्ड रिपल फॅक्टर. राईट. मग रिपल फॅक्टरची व्हॅल्यू प्रत्येक हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये वेगळी आहे, सेंटर टॅप मध्ये वेगळी आहे आणि फुल वेव्ह मध्ये वेगळी आहे. ते मी तुम्हाला नोट करून देणार आहे. या सेशन मध्ये आपण इथंच थांबू.